च्या राड्याची नागपूरमध्ये झालेल्या राड्यानंतर नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करतायत। त्यांच्या वक्तव्यामुळेच हिंसाचार भडकवला असा आरोप विरोधक करतायत। तर नितेश राणे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। त्यावर बोलताना राणेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये मी आहे आणि माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार त्याची चिंता करू नका असा टोला नितेश राणेंनी लगावला। म्हणजे माझ्या हातात घेऊन मला हसले, फार मोठी तंबी। आता ते तू बातमी तू चालवतोय रे, सगळे बातमी तुम्ही चालवताय। मी लाडक्या याद्यामधलं एक आहे, मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे, त्याची तू चिंता करू नका। तर नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराची घटना ही पूर्वनियोजित होती। समाजकंटकांनी पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ले केले। थेट पोलिसांवर हल्ला केल्यानंतर सरकार म्हणून आम्ही शांत राहणार का असा सवाल नितेश राणेंनी केला। पाकिस्तानातील अब्बांची आठवण कराल अशी कारवाई आता होणार आहे असा इशाराही नितेश राणेंनी दिला। तर जिहादी मानसिकता असणाऱ्या सर्व कार्ट्यांना चोप देणार, समाजकंटकांची हिंमत तोडण्याचं काम फडणवीस सरकार करणार असल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रीनियोजित होता असा सगळ्याचा वास येतोय। काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या, ठरवून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असं काही लोकांची तयारी होती का, ह्याचे पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार। जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायद्याने सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं, त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे? कशाला त्यांच्यावर हल्ला केला? एकाचा आमच्या डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला केलेला आहे, कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे। हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात? आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतंय सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार? यानंतर एक नजर